फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. माझं नाव अमोल मोहन माने, गट नंबर 188. विषय असा आहे की आम्ही शेतकऱ्यांनी शेतीचा माल वाहतुकीसाठी एक रस्ता ठेवलेला आहे सुरवडीमध्ये जाण्यासाठी आमच्या ढवळेवाडीमधून. तर त्या काही कालांतराने काय झालेलं आहे की MIDCमध्ये काही उद्योगांनी तिकडे आल्यामुळे त्यांचे NA प्लॉट आहेत, काही लोकांचे वेअरहाऊस आहेत, काही लोकांचे डांबर प्लांट आहेत, कोणाचा RMC प्लांट आहे. तर त्यांचे मोठे कंटेनर 24 तास वाहतात इकडे. तर त्यासाठी त्यांना 45 फूट रस्ता पाहिजे. तर त्यासाठी आमचा विरोध आहे. आम्ही सर्कलला, तलाठीला आम्ही अर्ज केला तरी पण त्यांनी आमच्या सातबाऱ्यावरती नोंद केलेली आहे रस्त्याची. आणि पूर्वपार एक रस्ता निंबुऱ्यापासून नांदलपर्यंत ऑलरेडी आमच्या नकाशामध्ये आहे, आमच्या क्षेत्रामध्ये तो आम्ही बिना मोबदले दिलेला आहे. आणि तरी नवीन रस्ता आमच्या ह्याच्यामध्ये बिना मोबदला हे लोक टाकतायत. आणि तरी आमचा ह्या रस्त्याला विरोध आहे, कारण की एकाच आमच्या गटामधून जर 2 रस्ते गेले तर मग आम्ही म्हणजे शेती काय करणार ह्याच्यामध्ये 2 रस्ता. मग तर त्यासाठी आमचा विरोध आहे म्हणजे ह्या रस्त्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये ह्यांची खाजगी वाहतूक होते. आमचा काय होतं, शेतकऱ्यांचा 10 फूट रस्ता आम्हा लोकांना म्हणजे आम्ही लोक यूज करतो, पण ह्यांचे ट्रक जाऊन हा रस्ता कालांतराने रुंद होत गेलेला आहे. ह्यांनी दंडीशाही, हुकुमशाही करून रस्ता वाढवत गेलेला आहे. त्यामुळे हा रस्ता मोठा झालेला आहे आता. आणि ह्या रस्त्याला आमचा विरोध आहे. त्यांनी काय केलं की सातबाऱ्यामध्ये चढवलेला रस्ता जे आहे ते आम्हाला कॅन्सल करायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आम्ही उपोषण करू बायका मुलांसकट. पुढची भूमिका तुमची काय असणार आहे याच्या विरोधात? पुढच्या भूमिका म्हणजे असं की आम्ही न्यायालयीन हे करू आणि त्यानंतर आमरण उपोषण आमच्या बायका सकट करू. कारण की आमच्या पुढच्या पिढीसाठी पण आम्हाला काही जमीन ठेवायची. ह्यांना आम्ही रस्त्यातच सर्व जमीन जर घालवली तर मग आमची म्हणजे पुढच्या पिढीने काय करावं किंवा आम्ही तरी जगावं कसं, म्हणजे शेती कशी करणार ह्यांच्यासाठी. हे आरोप कोणावर आहे, कोणी केलं हे सगळं? हे इथे RMC प्लांटचे निंबाळकर साहेब आहेत, परत इथे वेअरहाऊसचे महेश ढवळे आहेत, परत गावचे काही आहेत त्यांना हाताला पकडले, पुढारी 1-2 त्यांना पकडले. इकडे प्लॉटिंगला केलेले कोण शाह आहेत, परत बाहेरून आलेले शिवाजी माने आहेत, त्यांना आत्तार भाई म्हणून आहेत. तर ते लोक आम्हाला फोन करून बोलतात की तुम्ही द्या परवानगी, विनामूल्य द्या, हे करा. मग आम्ही बोललो की आम्हाला रस्ता द्यायचा नाही. ऑलरेडी नकाशामध्ये जो रस्ता आहे तो तुम्ही चालू करा, आमचा त्यासाठी काही विरोध नाही आहे. आणि ही जे सातबाऱ्यावर नोंद ओढली ते आमची कॅन्सल करावी आमची विनंती. ती चौकशी करत असताना काही शेतकऱ्यांनी त्या पंचनाम्यावरती सह्या केलेल्या आहेत आमच्या गावातल्या. तर आम्ही त्या शेतकऱ्यांची चौकशी केली की म्हणजे तुमचा विरोध असून तुम्ही सह्या का केल्या. तर त्या शेतकऱ्यांनी आम्हाला त्यांच्या सह्या समोर करून दाखवल्यात की ही माझी सही आहे ह्याच्यामध्ये, आणि त्या सह्यांमध्ये तफावत आहेत. अशा खोट्या सह्या केल्यात. 7 सह्या आहेत पंचनाम्यावर, त्याच्यामधले 3 तर या क्षेत्राचे शेतकरीच नाहीत आणि 2 जण बाहेरचे आहेत आणि 2 शेतकरी आहेत, त्यांच्या सह्यांमध्ये तफावत आहे. आणि त्यांनी आम्हाला कबुली दिली आहे की त्यांनी जे सह्या केल्या त्या त्यांच्या सह्या नाही आहेत, त्यामध्ये असं डुप्लिकेट सही केली. पंचनामा कोणी केला? पंचनामा म्हणजे सर्कल जवळ पंचनामा करायला आलेले, तर तलाठी जे शासकीय कोण अधिकारी असतील तर तेव्हा पंचनाम्याला म्हणजे पंचनामा केला त्यासाठी जर हे असेल म्हणजे पंचनामा झालाय म्हणून सह्या केलेल्या तर त्या सह्यांमध्ये तफावत आहे म्हणजे असं. माझं नाव शेखर माने, ढवळेवाडी गावचा रहिवासी मी. 188 गट नंबर आमचा. ही जमीन जी आहे ती आमचे खाजगी मालकीची असून ह्याच्यातून ह्यांना रस्ता करायचा आहे. तर आमच्या जमिनीचे मालक हे झालेत, तर यांचं राहिलेलं सातबारा सगळं त्यांच्या नावावर करायची आमची इच्छा आहे. तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की राहिलेल्या गटासाठी तुम्ही या, आपलं काय असेल ती जमीन तुमच्या नावावर आम्ही करून देतो. एवढंच बोलायचं आहे आम्हाला. पुराव कुंडलिक माने, ढवळेवाडीचा रहिवासी. मी घर बांधण्यासाठी गट नंबर 136 मधून 5 गुंठे क्षेत्र विकत घेतले आहे. ते सरासरी मला 2 लाख रुपये गुंठ्याने पडले आहे. त्यातील जर समजा 45 फुटाचा रस्ता त्यातून गेला तर आम्हाला काहीच राहत नाही शिल्लक. म्हणून तुमचा विरोध आहे? म्हणून आमचा जातीने विरोध राहणार आणि मरेपर्यंत विरोध राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत. मी मोहन नानबा माने, ढवळेवाडीचा रहिवासी असून माझा 188 गट नंबर आहे. ढवळेवाडी नांदल रोड हा सर्वेवरून घेण्यात आमची हरकत नाही, परंतु तो आमच्या खाजगी जमिनीतून जात असल्यामुळे आमचा विरोध आहे. जर आम्हाला आणि हे याच्यावरती राजकीय दबाव आणून सातबाऱ्यावर आमचे खोट्या सह्या घेऊन ती चढवण्यात आलेला आहे, तर ते आम्ही असं काय होऊन देणार नाही.
तर आम्ही इथं अमर उपोषण करू किंवा बायका पोरासाठा इथं रस्ता अडवणार आम्ही आणि सगळं खांदून टाकणार इथं रस्ता. आम्हाला कोणी अडवलं तरी आम्ही त्याची जेलमध्ये जायची बी आमची तयारी आहे, परंतु आमच्या रस्त्यातून आम्ही रस्ता जाऊन देणार नाही जमिनीतून. माझं नाव अधिक मोहन माने, गट नंबर 188. आमची रस्त्याला काही अडचण नाही, फक्त जो रस्ता व्हायचा आहे तो नकाशाप्रमाणे व्हावा हीच आमची इच्छा आहे. आता काय नक्की झालंय म्हणजे तो आमच्यातून आहे रस्ता. आता जी रस्त्याची परिस्थिती नक्की काय परिस्थिती तुम्ही त्यामुळं आंदोलन करणार आहे? आत्ता जो रस्ता आहे तो आमच्या हद्दीमधून आहे आणि त्यावरून खाजगी वाहतूक होते ती आम्हाला बंद करायची आहे, कारण ती बेकायदेशीर असल्यामुळे आम्हाला ते बंद करू. मी ढवळेवाडीचा शेतकरी सोमनाथ सिद्धनाथ माने, माझा गट नंबर 193 आणि 190. तर आमच्या क्षेत्रामधून पूर्वी शासनाला रस्ता आम्ही बिना मोबदल्याचा दिलेला आहे. तर आता काय बाहेरचे खरीददार लोक आहेत त्यांनी त्यांच्या हवेच्या पोटी आमच्या क्षेत्रातून दुसरा रस्ता चालू करण्याचंही केलेलं आहे. तर आम्ही ते होऊन देणार नाही. तुमची भूमिका काय असणार आहे त्याच्यावर? आमची भूमिका म्हणजे आम्ही आत्मदहन, आमरण उपोषण, बायका पोराशी आम्ही करणार. आणि दुसरी गोष्ट, काय जी सरकारी लोकांनी काय आर्थिक तडजोड करून आम्हाला संशय आहे. आर्थिक तडजोड झाली हा, आर्थिक तडजोड झाली असा आम्हाला संशय आहे. तर ढवळेवाडी नांदल रस्ता जो आहे तो आम्ही होऊन देणार नाही. रोड आहे. माझे नाव रवींद्र कदम, गट नंबर 136 माझं क्षेत्र आहे. ढवळेवाडी गावातील सर्वच शेतकऱ्यांचं आणि आत्ता जे हा गट नंबरमध्ये जे आता हे नवीन रस्त्याचं जे धोरण केलेलं आहे, सातबाऱ्यावरती फेरफारवरती नावं चढवलेले आहेत. आमच्या गावकऱ्यांचा रस्त्याला विरोध नाही आहे. रस्ता हा व्हावा आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे, पण तो जो नकाशात रोड आहे तो रस्ता व्हावा. आणि हा रस्ता आहे हा आपल्या दोन्ही शेतकऱ्यांच्या समजूतदारपणानं आम्ही हा आपल्या रानात वहिवाटीसाठी हा रस्ता ठेवलेला आहे. याच्यावरती आम्ही सातबाऱ्यावर नोंद ओढू नये, फेरफार तयार करू नये यासाठी आम्ही माननीय सर्कल अधिकारी यांना अर्ज करून तहसीलदारांकडे तुम्ही तक्रार केली का? तहसीलदार आणि सर्कल या दोघांकडे आम्ही अर्ज दिलेले आहेत, विरोधाचे तक्रार अर्ज दिलेले आहेत. त्याचे आमच्याकडे पोच पावती बी आहे, पोच ओशी भेटलेली आहे. ते करून सुद्धा यामध्ये राजकीय आर्थिक बळाचा वापर करून येथील शेतकऱ्यांच्या नरडेवर नख ठेवल्याचं काम या ठिकाणी ह्यामध्ये काही इंडस्ट्रियल एरियातले काय आहेत जे गावचे रहिवासी नसून बाहेरचे आहेत आणि त्यांनी येऊन आमच्या गावातील या शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे. त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी गावातील लोकांवरती हा खूप मोठा अन्याय केलेला आहे. तो अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही.